हे बघा, 110 वर्षापासून हा जिमखाना विल्सन कॉलेजच्या ताब्यामध्ये आहे आणि 110 वर्षापासून या ग्राउंडवर विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, गिरगावकरचे तेथील विद्यार्थी, मुलं आणि ताडदेव इतर ठिकाणची सर्व मुलं तिथं खेळण्यास येत होती आणि ही खेळण्याची परंपरा तिथं कायम होती. तिथे कधीही कोणत्याही खेळाडूला कधीही थांबवलं नाही कोणी. ते फ्री ऑफ कॉस्ट विल्सन जिमखाना सगळ्यांच्या यूजमध्ये होता. तो शासनाने जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला अनधिकृतपणे हस्तांतरित केलेला आहे. या बाबतीत आम्ही हायकोर्टमध्ये आमची याचिका दाखल असताना सुद्धा जिओच्या लोकांनी पोलीस फोर्समध्ये आणि बाउन्सरच्या फोर्समध्ये हा जिमखान्याचा बळजबरीनं फोर्सफुली ताबा घेतलेला आहे, जेणेकरून विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, गिरगावकरचे विद्यार्थी, ताडदेव आजूबाजूच्या सगळ्या परिसराचे विद्यार्थी खेळापासून वंचित राहिलेले आहेत. जिओ संघटनेचा खेळाशी कुठलाही काहीही संबंध नसताना शासनानं हा जिमखाना जिओ या संघटनेला दिलेला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाकडे आमची अशी मागणी आहे की हा जिमखाना परत विल्सन कॉलेजला देण्यात यावा. आम्हाला कळत नाही फडणवीस साहेब ह्या ख्रिश्चन कम्युनिटीच्या मागे का लागलेले आहेत. कोणती चूक झालेली या समाजाची, ह्या समाजाचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन नाही ह्या महाराष्ट्रासाठी, ह्या देशासाठी. एज्युकेशनमध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आरोग्य क्षेत्रात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सामाजिक क्षेत्रात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्या देशाच्या, ह्या मातीच्या, ह्या महाराष्ट्राच्या मातीशी आम्ही जडणघडण आमची झालेली आहे. कधीही या समाजानं कोणतीही शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं नाही. शांततेचा संदेश देणारा हा समाज आहे. आमच्या आता उदाहरणार्थ विल्सन कॉलेज घ्या, 98 फक्त 2% मुलं ख्रिश्चन आहेत, फक्त 2%. 98% मुलं ख्रिस्तीयेतर आहेत. त्या मुलांनी कुठं जायचं खेळायला? आज खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे. आणि आमची पुन्हा फडणवीस साहेबाला विनंती आहे, फडणवीस साहेब एक चांगलं नेतृत्व आहे या महाराष्ट्रासाठी, परंतु ह्या जिओ संघटनेच्या दबावाखाली येऊन त्यांनी आमचा जिमखाना त्यांना हस्तांतरित केलेला आहे. त्यांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती करतो आम्हा सर्व मुंबईकरांच्या वतीनं, गिरगावकरांच्या वतीनं, विल्सन कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं की हा जिमखाना परत विल्सन कॉलेजला देण्यात यावा, ही नम्र विनंती, कळकळीची विनंती आम्ही शासनास करत आहोत. धन्यवाद. बोला सर, आपण पाहिलं असेल तर जैन विरुद्ध अन्य भाषी असा वाद हा अनेक दिवसांपासून या मुंबईमध्ये चालू आहे. कुठंतरी आपल्याला वाटतं हे त्यातूनच घडलेली गोष्ट आहे. समोर आता आपण विचारलं की जैन वगैरे विषय असा, हे सुरुवातीला इकडे पाहुणे म्हणून आले, आधी इकडचे रस्ते गेले, रस्त्यावर त्यांच्या जैन लोकांची नावं लावली. इकडच्या स्थानिक जे भूमिपुत्र होते त्यांच्या मराठी लोकांच्या चाळी गेलेल्या. हळूहळू आता प्रत्येक स्टेशनची नावं हे जैन करायला लागलेत. ह्या समाजाचा महाराष्ट्राशी मुंबईच्या जडणघडणीत काय सहभाग काय आहे? हे ख्रिस्ती बांधव जे आहेत, इतके वर्ष गेले, कित्येक पिढ्यानपिढ्या इथे दुधात साखर तसे आम्ही एकत्र राहतोय. हे काल आले आणि आमच्यावर दादागिरी करायला लागलेले आहेत. घरात समजा घूस आली कधी तर घूस पाळत नाहीत, त्या घुशीला एकतर ठार मारतात, नाही तर बाहेर काढतात घरातनं. आता जनता इकडे ह्या आंदोलनात रस्त्यावर उतरणारच आहे. आणि आता तुम्ही सकाळची बातमी बघितली असेल, संजय राऊत सरांनी स्वतः तिकडे सांगितलेलं आहे की आज ते स्वतः ह्या आंदोलनात उतरणार होते, पण असं दिल्लीला सेशन आहेत म्हणून पुढच्या आंदोलनात स्वतः संजय राऊत साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब हे देखील ह्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. भविष्यातली जी पिढी आहे ती आता खेळणार कुठे असा प्रश्न उपस्थित होतो की दिवसेंदिवस मैदानं ही मुंबईमधली कमी होत आहेत आणि हे असं मैदान होतं, इकडे कोणतेही अन्य कार्यक्रम होत नव्हते, फक्त क्रीडासाठी हे मैदान होतं. आधी आम्ही स्वतः लहानाचे मोठे इकडे झालेलो आहेत. मधली सुट्टी असेल की शाळेचे स्पोर्ट्स सगळे तिकडे होते, तेव्हा त्याला साधं कंपाऊंड पण नव्हतं. आता बघितलं तर लोखंडी जाळ्यांचा 12-12 फुटाचा बॅरिकेड उभे केलेत का तिकडे आतमध्ये अतिरेकी हल्ला होणार आहे. बाहेरनं फोटो जरी काढायला गेले बाउन्सर धाव देतात अंगावर, का त्यांना भीती कसली वाटते? आत्ता जाऊन बघितलं तिकडे जे त्यांनी मोठा माहितीप्रमाणे त्यांनी मान्य केलं होतं की याचा जो मूळ ढाचा आहे त्यात आम्हाला काही हलवणार नाही, काय नाही. तिकडे टर्फ क्लब सरकारच्या नाकावर उभं राहून 150 फूट बाहेर काढलेलं आहे, 150 फूट बाहेर काढलेलं आहे. आम्हाला तर सरळ संशय येतोय त्यांना हा हस्तगत करायचा होता जिमखाना म्हणून त्यांनी मुद्दामून आग लावलेली आहे की काय. कुठे ते खाजगीकरण होतं आता त्या ठिकाणी जे लीजवरती देण्यात खाजगीकरण झालेलंच आहे. खेळासाठी आरक्षित असलेली मैदानं तिकडे धर्मगुरू येत आहेत आणि ते बोलतात की आता नाकावर टिच्चून आम्ही हे घेतलं ग्राउंड, काय तुम्हाला
सिद्ध काय करायचं, काय सिद्ध करायचं तुम्हाला यातनं? जे हा जनक्षोभ उफळणार आहे आणि जेव्हा जेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरले तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आहे. क्रांती हा इतिहास आहे. जे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा, ते मंत्री पण आहेत, ते तुमच्या पण त्या विभागाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. तुम्ही काय सांगाल? ते पण जैन आहेत नेमके. जैन ते जैनच आहेत आणि त्यांचं जैनिझम ओपनली दिसतंय. समोरच्याचा गळा दाबायचा आणि बोलतात अहिंसा परमो धर्म. ह्याला अर्थ नसतो. एका साईडला कोणाचा खून करत दुसऱ्या बाजूने बोललं आम्ही मारलंच नाही. ते नाही चालत, नाही चालत. ते निव्वळ खोटारडेपणा आहे त्यांचा तो. आणि आम्ही सगळे रस्त्यावर विल्सन कॉलेजसोबत खांद्याला खांदा लावून उतरणार. तिकडे आम्हाला काहीही आमचे काय पोस्टर लावायचे नाहीत की काय नाही. आमच्या हक्काचं मैदान आहे, ते आमच्या हक्काच्या मुलांना मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.